आज माझा गावाकडचा पहिला दिवस आणि पहिला व्लॉग असणार आहे. तर आमच्या यांना ना गावाकडे आलं की खूप काय काय खायचं असतं वेगवेगळं. नेहमी त्यांची डिमांड असते, हे बनवून दे ते बनवून दे. मग काय आज त्यांनी सांगितलं भेळ बनवून दे म्हणून. आणि पप्पांनी आम्ही येणारे म्हणून भरपूर सारं माळवं आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर पटकन त्यांना भेळ बनवायला घेतली. तोपर्यंत सासूबाई म्हटल्या वरती जा आणि टाकीत पाणी किती येते बघून ये. मग वरती गेले पाणी बघायला. सध्या ना गावाकडे थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि मम्मीने तर हरभरे भिजवून टाकलेले होते वाळायला. त्यांचं असं म्हणणं की आता तुम्ही आलाच आहात तर डाळ बनवून देते, तुम्ही घेऊन जा, म्हणून त्यांनी भिजत टाकले होते. म्हटलं आता आलीचे वरती तर ह्या हरभऱ्याला एक हात देऊन घेऊया. ऊन तसं भरपूर आहे, प्रचंड गरमी आहे इकडे गावाकडे. आणि हे आमचं छोटंसं गाव आहे. आता गाव तर काही तुम्हाला सगळं दाखवता नाही येणार, पण ही आमची छोटीशी गल्ली आहे जी की आमची वारी फॅमिलीची पूर्ण गल्ली आहे. म्हणजे एका लाईनमध्ये घरं आहेत आमची सगळ्यांची. लगेचच भेळ बनवायला घेतली. मुलांना, यांना, मम्मींना सगळ्यांनाच भेळ बनवून दिली. माझ्या सासूबाईंना वेगवेगळं बनवायला खायला प्रचंड आवडतं. त्यांना असं वाटतं की आम्ही गावाला आलं की रोज एक पदार्थ बनवावा, वेगवेगळं बनवावं, खावं. तसं मलाच थोडासा किचनमध्ये कंटाळा येतो, नको वाटतं मला. आणि सगळ्यांना भेळ बनवून दिली, मम्मींना पण दिली, त्यांनाही आवडली. आणि आज संध्याकाळी बनवणारे भेंडीची भाजी आणि वांग्याची भाजी. तर ही वांगी आमच्या घरची आहेत, काट्याची छोटी छोटी वांगी, फार छान आहेत. स्वयंपाक झाला, सगळ्यांना जेवायला दिलं. शेवटी आम्ही दोघी जेवायला बसलो. मम्मींना गुडघेदुखीचा त्रास आहे म्हणून त्या खुर्चीवरतीच बसल्या. चला पटकन लाईक सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.